नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। सोलापुरात विकास मंचच्या बैठकीत महानगरपालिकेच्या टॅक्सचा विषय। सोलापूर महानगरपालिकेच्या सदोष कर पद्धतीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात गाजणार असल्याची शक्यता आहे। सोलापूर विकास मंचच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाली। महानगरपालिकेच्या कर प्रणालीवर सध्या 64 ते 84% पर्यंत अवास्तव कर आकारणी होतीये। महापालिकेकडे कर बैठकांचे कोणतेही स्पष्ट अधिकार नाहीत आणि MRTP कलम 129 अंतर्गत कर प्रणालीच्या मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत। सोलापूर विकास मंचने 100% शाश्वती कर माफीची मागणी केली असून कर भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मांडला आहे। सध्याच्या मूल्य आधारित कराऐवजी रेडी रेकनर प्रमाणे एकसमान कर आकारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। निवासी मालमत्तांसाठी 2%, व्यावसायिक मालमत्तांसाठी 3%। सोलापूरमध्ये इतर महत्त्वाच्या शहरांच्या तुलनेत कर कमी ठेवणं गरजेचं आहे। ज्या मिळकतीवर कर आकारण करवाढ लादण्यात आली आहे ती रद्द करण्याचा आग्रह करण्यात आलाय। टॅक्स आकारताना त्यामागील कारण स्पष्ट करण्यासाठी नोंदी ठेवण्याचा आग्रह करण्यात आलाय। सोलापूरमध्ये वर्षभरात केवळ 60 दिवस पुरेसा पाणी पुरवठा होतो। अनेक खासगी आणि सार्वजनिक नळाची कोणतीही नोंदणी। सोलापूरमध्ये अनफाईड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स अंतर्गत 10%पेक्षा जास्त करवाढ करण्यास परवानगी नाही। कर रचनेतील विसंगतीमुळे सोलापुरात व्यापारी येण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे शहराच्या आर्थिक विकासालाही बाधा येत आहे।